पुढची बातमी आहे आजच्या एका मोठ्या आणि दुर्दैवी दुर्घटनेची। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून दररोज शेकडो प्रवासी बोटी पर्यटकांना घेऊन एलिफंटा केव्हच्या दिशेने जातात। रोज हजारो प्रवासी गेटवे ते एलिफंटा असा प्रवास करतात। पण आज अशाच एका प्रवासादरम्यान एका बोटीचा अपघात झाला। वेगाने येणाऱ्या नौदलाच्या बोटीची धडक या प्रवासी बोटीला बसली आणि एकच हाहाकार माजला। या दुर्घटनेमध्ये अनेकांचा जीवही गेला। मुंबईच्या समुद्रात नेमकं काय घडलं पाहूया। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटा केव्हच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल बोटीतील हे दृश्य। पेक्षा जास्त प्रवासी आणि 5 कर्मचाऱ्यांसह बोटीचा प्रवास सुरू होता। पण अचानक समोरून येणाऱ्या या स्पीड बोटची जोरदार धडक प्रवासी बोटीला बसली आणि भर समुद्रात भीषण अपघात घडला। अपघाताची बातमी समजताच नौदल, कोस्टल गार्ड, पोलीस पथकाच्या बोटी घटनास्थळी रवाना झाल्या। बचाव कार्य सुरू झालं। दुर्घटनेनंतरचं हे दृश्य धडकीभर होतं। बोट बुडत होती, लोक जीवाच्या आकांतानं ओरडत होते। अनेकांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आलं। ही दुर्घटना जेव्हा झाली तेव्हा नेमकं काय घडलं हे त्यातल्याच एकाकडून आम्ही जाणून घेतलं। मैं इधर से 3:30 की बोट का अंदर चढ़ा। मैं 10 किलोमीटर तक जाया। वो छोटा बोट है ना, स्पीड बोट ऐसा घुमा के मेरा बोट को डैश किया। मेरा बोट का अंदर पानी आ रहा है। वो ड्राइवर बोला लाइफ जैकेट पहनो। मैं ऊपर से नीचे आके लाइफ जैकेट पहन के टाइम पे अंदर पूरा पानी आया, बोट उल्टा हो गया। मैं बोट्स का ऊपर जाके पानी पे स्विमिंग करने के 15 मिनट स्विमिंग किया और दूसरा बोट आके मेरे को बच के इधर लाया। कितने लोग थे बोट में जब ये बोट डूबी? तब कितने लोग थे अंदर? वो बोट का अंदर 100+ आदमी है और छोटा छोटा बच्चा बहुत फैमिली से 100+ है। लाइफ जैकेट भी नहीं दिया पहले। वो पानी आने के टाइम पे ड्राइवर बोला लाइफ जैकेट पहनो। तो कितने टाइम के बाद रेस्क्यू किया गया आपको? 15 मिनट 20 मिनट लगा। बचाव कार्य संध्याकाळपर्यंत सुरूच होतं। पण या दुर्घटनेत काही प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागला। नौदलाच्या 11 बोटी, गस्तीवरील नौका आणि 4 हेलिकॉप्टरच्या साहाय्याने हे बचाव कार्य सुरू होतं। दुर्घटनेनंतर तोल गेल्याने अनेक जण समुद्रात पडले। यातील 13 जणांचा जीव गेला, तर यात अजूनही काही जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते आहे। ज्यांचे नातेवाईक बेपत्ता आहेत अशा प्रवाशांचा आक्रोश सुरू होता। दुर्घटनेनंतरची ही दृश्य काळीच पिळवटून टाकणारी। ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे। सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलं आहे। यामध्ये 3 नौदलाचे आहेत आणि 10 नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे। जे काही मृतक आहेत त्या मृतकांना 5 लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल। 2 बेपत्ता आहेत, 1 मयत आहे आता। आणि जे सुरक्षित बाहेर काढलेत, बचाव कार्य अतिशय तातडीने तात्काळ त्या ठिकाणी सुरू केलं, त्यामुळे मोठी जीवितहानी थांबलेली आहे। आणि म्हणून मी तात्काळ सगळ्यांनीच एकत्र येऊन एक टीमवर्क केलं आणि या सर्व आपल्या प्रवाशांना वाचवण्याचं काम केलं। ही घटना जी आहे ही मुंबईच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या पर्यटनाला कलंक लावणारी झालेली आहे। कारण की देश विदेशातून लोक येतात, मुंबईमधून बोटींनी गेटवे ऑफ इंडियावरून जातात आणि मोठ्या प्रमाणात पर्यटनाची चालना त्या ठिकाणी मिळते आहे। महाराष्ट्रातलं पर्यटनसुद्धा असुरक्षित आहे अशा पद्धतीचा संदेश
मुंबईत झालेल्या घटनेचा आपल्याला सगळीकडे जाईल. त्यामुळे योग्य कारवाई शासनाने करावी. गेटवेवरून दररोज शेकडो बोटीतून हजारो पर्यटक एलिफंटाच्या गुहा पाहण्यासाठी जातात. पण आज नीलकमल बोटीतून जाणाऱ्या या प्रवाशांसाठी मात्र एलिफंटाची ती सफर जीव घेणी ठरली. ईशान देशमुख, सूरज ओझा आणि प्रशांत बडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.